हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम टाळी वाजवा सगळ्यांनी राम राम हरे आणि हरे. सर्वांनी मुखाने बोला हरे भजन कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 रे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज आदिशक्ती मुक्ताई सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा सब साधु संतन की जय. अपने अपने गुरुदेव की जय. सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. इथं प्रथम गणेशाला नमन करून मी आपलं 2 शब्द सांगायचा प्रयत्न करतो. मी काय प्रवचन करणे मला काही येत नाही. माझा हृदयी सद्गुरु जने तारिला संसार पुरू जनेवर अत्यानंदू विवेकावरी. जे सद्गुरूंनी आपल्याला जे दिलंय आपल्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिले ते ज्ञानाने आपण म्हणजे बरोबर येतं सगळं. जाऊ द्या. अत्यानंद विषयावर दादांनी सांगितलं पण हे बघा मला सगळं भरून येते. माझा मुलगा गेल्यापासून माझं काही लक्षात राहत नाही. माझं लक्ष पण नाही लागत त्या गोष्टीला. म्हणून मी तुम्हाला विनंती करते मला जास्त आग्रह करू नका. मी बोलते जेवढं बोलता येईल तेवढं 2 शब्द सांगते प्रयत्न करते. जे गुरु आहेत आपल्या गुरूंनी जे आपल्याला दिलंय आपल्याला जन्म मरण्याच्या फेऱ्यातून वाचवलंय व आपल्याला खरा आत्म्याची ओळख करून दिली. आत्मा तोच परमेश्वर आहे हे आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलंय. ते गुरु आपल्या हृदयातच आहे. तिथे त्यांना शोधायला कुठे जायची गरज नाही. आपलं अंतःकरण आपल्या अंतःकरणात येते ते आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलंय. एक आहे मी काय प्रवचनकार नाही आहे पण आता इथं सगळं माझे मंडळ माझे सगळे मुलं आहेत माझ्या मुली आहेत सगळं माझा परिवार आहे. पण ज्या गुरूंनी तुम्हाला दिलंय त्यांचाच परिवार इथे नाही आहे म्हणून मला उणीव वाटते आणि माझं हृदय भरून येत आहे. तुम्ही तुमच्या गुरुच्याच घराला तुम्ही अंतर दिलाय त्याच्यामुळे ना मला असं कसं आहे. प्रत्येक ठिकाणी माझा मुलगाच माझ्या बरोबर असतो. तो सांगतो ज्या वेळेला भाऊंचा फोन आला
त्यावेळेला त्यांनी सांगितलं आई भाऊचा फोन आलाय, उद्या पुण्यतिथी आहे, तुला जावं लागेल. म्हणलं भाऊ मी एकटी नाही जाणार. नाही आई, तिथं मी एकटी, तू एकटी नाही आहे, तुझे सगळं मुली मुलं सगळा परिवार तुझाच आहे तिथं. आम्ही नसलो म्हणून काय झालं, ते खरे परिवार तू, आणि त्यांचा म्हणजे खरा अधिकार तुझ्यावर आहे, तुला जावंच लागेल, तू त्यांची आई आहेस. म्हणलं बाबा मी त्यांची आई आहे, सगळ्यांची आई आहे, पण तुझी पण आई आहे ना, मला तुझ्या वाटून उन्हा वाटतं रे बाबा. कसं आहे आई, ज्या वेळेला आम्ही इथं यायचो ना त्यावेळेला नेहमी त्याच्याकडेच राहायचो. त्याने जी आमची सेवा केली आहे ना ती कोणीही करू शकत नाही. जो मुलगा गेला माझा त्याच्याकडे फक्त आम्ही 2 दिवस राहायचो, कायम त्याच्याकडेच राहायचो, आणि तोच कुठं नसतो ना, त्याच्यामुळे मला खूप उणे वाटत आहे. माझे सगळे मुलं मुली सगळे कितीही असले ना तरी एका वाचून मला सुनं वाटतं. कारण ज्या गुरूंनी तुम्हाला एवढं ज्ञान दिलंय, ते दिलंय, तुम्ही त्यांच्याच घराला अंतर दिलंय ना, हे मला नाही आवडत. तुम्ही मला वाईट म्हणा काही म्हणा, पण मला थोडं उणीवच वाटतं. आपल्या बाबांनी हे नाही शिकवलं. आपल्या बाबांनी काय सांगितलं, सगळ्यांना प्रेम करा, सगळ्यांचे तुम्ही प्रेमाने वागा, सगळ्यांना आपलंच करा, सगळ्यांना आपलं म्हणा, हे ज्ञान तुम्हाला दिलंय नाही का. आपल्या हृदयात जो आत्मा आहे तो सगळ्यांचाच गुरु आहे, आणि ब्रह्मा विष्णुमय हे पण गुरुच आहात. हां, संत निवृत्तानंदांचे सेवक ज्ञानदेव म्हणतात, देवा वेग्य जणू शकते अशा आत्मरूप चित्तत्वाचा जय जयकार असो. संत निवृत्तानंदांचे सेवक हां, सर्वांच्या बुद्धीला ज्ञानांचा प्रकाश असा तूच गणेशू आहेस असे निश्चित समजावे. ज्याचे समजलेली मूर्ती आहे व चांगले शुभोषित दिसते असे हे वेद वाङ्मय पूर्ण शब्द ब्रह्म म्हणजे गणेशाचे उत्तम सजवलेली मूर्ती आहे, आणि ते आपल्याला म्हणजे ते ज्ञान मूर्ती आहे, ते आपल्याला ज्ञान देते. गणेश हा ज्ञानरूपी आहे, आणि ते ज्ञान आपल्याला आत्मरूपाने ते आपल्याला ज्ञान आपल्या हृदयात आहे. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं सगळ्यांचे तुम्ही चांगलं वागा, व त्यांनी आपल्याला पुंडलिकावर देव हारी विठ्ठल, मला नाही जमत, नाही जमत. नाही भाऊ तसं नाही, तुम्हाला कदाचित वाईट वाटेल माझ्या बोलण्याने, पण नाही. ज्या वेळेला संत नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथ ते सगळे बसलेले असताना त्यांनी नामदेव महाराजांना मुक्ताबाईंनी सांगितलं की तुम्ही म्हणजे कच्चे आहात, तुमचा कच्चा मडका आहे. त्यांना असं वाटत होतं तर देव आपल्याबरोबर जेवतो, आपल्याजवळ असतो, तर म्हणजे मला गुरु करायची काय गरजच नाही. पण त्यांना गुरु केल्याशिवाय हे होणार नव्हतं. मग त्यांनी देवाकडे गेले, त्यांनी सांगितलं ते देवा मला यांनी म्हणजे कच्चं समजवलं. देव म्हणाले ते तुम्हाला गुरु करावं लागेल. मग ते केचर स्वामीकडे गेले. केचर स्वामीकडे गेले तर तिथं त्यांना ते देव म्हणजे याच्यावर बसलेले होते, पाय ठेवून मूर्तीवर, महादेवाच्या मूर्तीवर. त्यांना वाटलं मला देवाने याच्याकडे पाठवलं, हा स्वतःच देवावर पाय ठेवून बसलेला आहे, तर मला हा काय ज्ञान देणार. पण मग त्यांनी ज्या वेळेला सांगितलं म्हणे बाबा तू माझे पाय उचलून बाजूला ठेव, तुला हे वाटतं ना ते तू बाजूला ठेव. तर त्यांनी सर्वकडे फिरवले, पण ते पाय कसे होते सगळीकडे खालून मूर्ती येत होती. मग त्यांनी समजलं, तेव्हा त्यांनी पाय धरले. मग त्यांनी त्यांना बोध केला. ज्या वेळेला ते घरी आले, जेवायला बसले, त्यावेळेला पांडुरंगाला वाटलं तर याची परीक्षा घ्यावी. मग ते आले, त्यांनी त्यांच्या ताटातल्या पोळ्या उचलून नेल्या.
तेव्हा नामदेव म्हणतात, देवा थांबा थांबा ऋषिकेशा, कोरड्या पोळ्या कशा खाशील, थांब थांब ऋषिकेशी, कोरड्या पोळ्या कशा खाशील. मग तेव्हा देव बोले, देव हसून या बोले, नामा कैसे ओळख केले. नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्व ठाई. तर देव सर्व ठिकाणी आहे. देव आपल्यातच नाही पण चराचरामध्ये देव भरलेला आहे. पण त्याची ओळख करून घेणं हे सद्गुरूशिवाय कोणी सांगू शकत नाही. म्हणूनच सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सद्गुरूने आपल्याला अगोदरच ओळख करून दिली. तर आत्माराम तूच आहे आणि तूच खरा देव आहे. ती ओळख केल्यामुळे आपल्याला तो अनुभव आला व आपल्याला जन्ममरणात मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांनी म्हणजे आपल्याला त्यांनी सोडवलं आहे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून. म्हणूनच सद्गुरू हे पाय तुझे गुरु राजा हीच माझी देव पूजा. हो हीच माझी देव पूजा. गुरु चरणाची माती हीच माझी भागीरथी. हीच माझी भागीरथी, हीच माझी भागीरथी. पाय तुझे गुरु राया हीच माझी देव पूजा. हो हीच माझी देव पूजा. नामा म्हणे खेचर पायी गुरु वाचून दैवत नाही. नामा म्हणे खेचर पायी गुरु वाचून दैवत नाही. गुरु वाचून दैवत नाही. गुरु वाचून दैवत नाही. पाय तुझे गुरु राया हीच माझी देव पूजा. हो पाय तुझे गुरु राया हीच माझी देव पूजा. कोरडा पडतो.